तर आज मी बनवायला घेतले होते उडदाचे पापड. तर उडदाचे पापड ना वर्षभर पिवळे, कुरकुरीत आणि चवदार तसेच राहण्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. त्याआधी मी बनवले होते आज वरीची इडली. तर काल मी वरी बनवली होती आणि ती बरीच उरली होती. म्हणून म्हटलं आज त्याच्या इडल्या बनवाव्या. तर मस्तपैकी इडल्या झाल्या होत्या आणि चटणी पण होती. त्याच्यामुळे माझा सकाळचा नाश्ता आज असा झाला. आणि हा बघा किती आवडीने खातो, याला माहितीसुद्धा नाही आहे वरीची इडली आहे. तर उडदाचे पापड बनवण्याआधी ना मी 2 पापडच बनवून बघते. पूर्ण पीठ आहे ना ते मिक्स करत नाही, मळून वगैरे ठेवत नाही, कारण काय कमी जास्त असलं की नंतर मग त्यामध्ये ॲड करता येतो. तर 2 तास पापड उन्हामध्ये मी सुकवून घेतले आणि त्यानंतर म्हटलं आता तळून बघूयात. तर तळून पाहिलं तर असे थोडे ओलसर होते, त्याच्यामुळे ना असे बबल्स येत होते. तर पापड तळून झाल्यानंतर मी खाऊन वगैरे बघितले तर एकदम मस्त आणि कुरकुरीत झाले होते ते. तर 1 किलो डाळीसाठी ना 50 ग्रॅम पापड खार अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि याच प्रमाणात मी ना नेहमी बनवत असते. आणि पापड जो आहे ना वर्षभर पिवळा, कुरकुरीत आणि तीच चव टिकवून ठेवायची असेल तर त्यामध्ये एक छोटासा तुरटीचा खडा टाकायचा. म्हणजे जेव्हा डाळ आपण दळतो ना त्यावेळेस किंवा जे पाणी आपण घेतो ना मिक्स करण्यासाठी त्या पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालेल. तुरटी वापरल्याने काय होतं, पापड वर्षभर पिवळा राहतो, त्याची चवही तशीच टिकून राहते आणि तो ना असा लाल पडत नाही. काय होतं, पापड नंतर 2-3 महिन्याने पापडांचा कलर चेंज होतो आणि चवही बिघडते. तर 1 किलोचे पापड जे करायचे होते, पण एकटीलाच लाटायचं होतं म्हणून मी अर्धा किलो पीठ फक्त मळून घेतलं आणि एकटीच बसले लाटायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.